फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी, सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी, डिलाइट कॉलेज ऑफ फार्मसी, PDEA कॉलेज ऑफ फार्मसी व केमिस्ट असोसिएशन पुणे जिल्हा येरवडा व शिरूर झोन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेजमध्ये भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, चेस, कॅरम या खेळांचा समावेश होता। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी खराडीचे प्राचार्य डॉक्टर सचिन कोतवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 5 व थ्रोबॉल स्पर्धेमध्ये 4 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये डिलाइट कॉलेज ऑफ फार्मसी व PDEA हडपसर कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला। थ्रोबॉल स्पर्धेमध्ये डिलाइट कॉलेज ऑफ फार्मसी व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला। लोकसेवा प्रतिष्ठानच्या प्रशिक्षक महिमा व आफरीन यांनी या स्पर्धेसाठी पंच म्हणून उत्तम कामगिरी बजावली। या कार्यक्रमास अर्जुन शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले। उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी स्नेहल कुंजीर या विद्यार्थिनीने केले। महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमादरम्यान पर्यावरण तज्ञ निलेश नायर बडोदा व महेंद्र घार्ग यांनी भेट दिली। या कार्यक्रमाचे नियोजन लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले होते। यावेळी डिलाइट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोरेगाव भीमाचे प्राचार्य डॉक्टर संपत नवले, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील, PDEA कॉलेज ऑफ फार्मसी हडपसरच्या प्राचार्य डॉक्टर अश्विनी शेवाळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांचे स्वागत तुळशी वृंदावन देऊन करण्यात आले।